तर नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे बेसनचे लाडू. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हा घी आहे, हा 500 ग्रॅम आहे. हा मी घरात बनवलेला आहे. याची व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. ही 700 ग्रॅम पिठी साखर आहे. हे काजू बदाम याचे मी तुकडे केलेत आणि भाजून घेतलेत. ही वेलची पावडर, ही जायफळ पावडर आणि हा 1 किलो बेसन आहे. हा थोडा मी रवासारखा ठेवलेला आहे. तर चला आता आपण अगोदर बेसन भाजून घेऊया. आधी मी टाकले त्याच्यात घी. माझ्याकडे 1 किलो पीठ भाजण्यासारखी कढई नाही आहे, म्हणून मी ही नंगरी घेते. सुरुवातीला गॅस 5-10 मिनटे मीडियमच ठेवायचा. लाडूंसाठी बेसन मी म्हणजे बारीक म्हणजे असा थोडासा कणीदारच घेतला एकदम पीठ नाही घेतला. या अशा गुठल्या झाल्या तर फोडून टाकायच्या. अगोदर 5-10 मिनिटांना फास्ट गॅसवर म्हणजे भाजायचा आणि मग बारीक गॅस करायचा. बघा आता कलर पण बदलत चाललाय. जोपर्यंत कलर म्हणजे घी सोडत नाही तोपर्यंत घातलं करायचं. कलर पण थोडासा अजून थोडा कालपट होतो. आता बेसन पण आपला सुट्टा होत चाललाय आणि घी पण सुटत चाललंय मस्तपैकी. घी सोडत चाललाय. आता त्याच्यात मी काजू बदाम टाकते. वेलची पावडर, आणि जायफळ.
थोडासा घी टाक. तयार आहे आपला बेसनचा पीठ भाजून. आता थंड होईपर्यंत ना तसा त्याला हे करून ठेवून देईल आणि थंड झाला की मग त्याच्यात साखर टाकते. मग लाडू बनवताना मी तुम्हाला दाखवते. बघा आता थंड होण्यासाठी ना मी बाहेर आणला. पण कसा मस्त मेल्ट झाला. आता थंड झालाय ना थोडा. आता त्याच्यात टाकते मी साखर. बघा आता लाडू वळण्यासाठी ना आपला पीठ तयार झाला आहे. आता मी लाडू वळून घेते. आता बाकीचे लाडू मी वळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर बघा आता आपले तयार आहे बेसनचे लाडू. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका.